नमस्कार, मी अभिलाषा. एके मराठी कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पावसाळ्याच्या दिवसातून रानभाज्या भरपूर उगवतात. त्यापैकी एक अळूची भाजी ही मी रानातून तोडून आणलेली आहे. आता इथे एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यात 5 मिनटं ही पानं ठेवून नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली पानं आहेत, त्या पानांचे आता देठ जाड असल्यामुळे ते सोलून घ्यायचे. ते बघा अशा प्रकारे त्या देठांची मी दोर काढते. देठ कोवळे असल्यामुळे त्याचे दोर पटापट निघत आहेत. आता इथे पानं आणि देठ त्याचे सेपरेट करून मी ते सगळं सोलून वेगवेगळं करून घेणार आहे. आणि आता ते छान सोलून झाल्यानंतर इथे मी छान बारीक कट करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे मी छान बारीक कट करून घेते. मी इथे अळू पूर्ण चिरून घेतलेला आहे बारीक. हे बघा अशा प्रकारे. आता त्याला मी कुकरला 4 शिट्यावर शिजवणार आहे. त्यासाठी बघा इथे मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत, भिजवलेला राजमा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 कोकमं टाकणार आहे. हे सगळं शिजवून घेणार आहे कुकरला आणि त्याच्यासाठी एक वाटण तयार करणार आहे. इथे कोथिंबीर घेतली, 1 इंच आलं, 2-3 मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. हे मी जाडी भरड अशी वाटून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे इथे आपलं अळू छान कुकरला शिजलेलं आहे. आता मी त्याला फोडणी करायला घेते. हे बघा इथे एका गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे. त्या तेलामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करते आणि जाडी भरड वाटलेली कोथिंबीर आणि लसूणची चटणी आता मी आतमध्ये टाकणार आहे 2 चमचे. ती छान हलवून घेते. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत फिरवायचा. त्यामध्ये 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा टाकते. हे छान हलवून घ्यायचे पुन्हा एकदा. इथे पाव चमचा हिंग टाकून अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता ते छान पुन्हा एकदा तेलात भाजून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं ते. आणि आता बॉईल केलेलं अळू आपल्या आतमध्ये ओतायचं आहे. अशा प्रकारे मी हे अळू आतमध्ये ओतून घेतलेले आहेत फोडणीत. आता ते छान हलवून घ्यायचं जेणेकरून सगळ्या अळूला पूर्ण मसाले लागायला हवे म्हणून. अशा प्रकारे माझी अळूची भाजी तयार आहे. ही बघा छान एक उकळ येऊ द्या. नंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं 1 वाटी टाकलेलं आहे मी. अशा प्रकारे आपली अळूची छान भाजी तयार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.